नमस्कार मंडळी. तर आज आपण पौष्टिक असे पावसाळ्यासाठी खास मेथीचे लाडू बनवतोय. हे मी भाजलेले तांदूळ घेतले, थोडे भाजून म्हणजे धुवून सुकवून ते चांगले छान असे भाजून घेतलेले आहेत. ते आता आपण थंड करून घेणार आहोत. नंतर आपण हे तांदूळ यामध्ये 2 कप चण्याची डाळ, 2 कप मुगाची डाळ आहे. हे छानपैकी अशी मस्त भाजून घेतलेले आहे आणि थंड केलं आहे. त्यामध्ये तांदूळसुद्धा 4 कप आहेत. त्यानंतर मी अख्खे गहू आहे हे सुद्धा 2 कप आहेत. ते सुद्धा मी छान असे भाजून घेणार आहे. त्यानंतर आपण 2 कप गहू घेतले होते भाजलेले, ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही मेथी आपण भाजून घेतलेली आहे, अख्खी मेथी आहे. ती आपण चक्कीवरून बारीक, एकदम बारीक पण नाही, थोडी जाडसर आपण ही दळून घेणार आहोत. आणि सुकामेवा घेतला आहे तो छान असा आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपले लाडू आहे ते छान असे टिकावे यासाठी आपण भाजून घेणार आहोत. बदाम आणि काजू आहेत ते मी भाजून घेतलेत, ते सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, किंवा तुम्ही सुरीने सुद्धा त्याचे बारीक बारीक तुकडे करू शकता. हे डिंक आहेत ते आपण असे मस्त कढईमध्ये फुलवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपण फुलवणार आहोत. बघू शकता छान असे फुलतायत. ते सुद्धा डिंका आहे तो मी जो फुलवून घेतलाय तो सुद्धा आपण मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घेणार आहोत. हे आपण सुकं खोबरं किसून घेतलंय, ते सुद्धा आपण छान असं खरपूस भाजून घेणार आहोत. हे मेथीचं पीठ आहे ते सुद्धा आपण छान असं घीमध्ये म्हणजे तुपामध्येच भाजून घेणार आहोत. छान असं पीठ आपलं छान असं भाजलेलं आहे, मस्त भाजून घेतलंय. आपलं जे पीठ आहे डाळीचं ते सुद्धा आपण छान असं घी मध्ये भाजून घ्यायचंय. आपलं पीठ छान असं आपण भाजून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जे भाजलेलं खोबरं आहे ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे.